महानगर पालिका चुनाव का प्रचार तेज हो गया है और वार्ड नंबर 18 शहर का केंद्र बिंदु बन गया है। यहां पक्ष उम्मीदवारों को मिल रहा है जन समर्थन और एक ही परिवार के बीच चुनावी मुकाबला चर्चा का विषय बना हुआ है। गजानन महाराज मंदिर से प्रचार की शुरुआत वार्ड 18B की उम्मीदवार ज्योति विट्ठल पाटिल और 18C की उम्मीदवार सुनीता चंद्रकांत भापसे ने श्री संत गजानन महाराज मंदिर में नारियल फोड़कर प्रचार रैली की शुरुआत की। नारों और उत्साह से पूरा इलाका गूंज उठा। एक ही परिवार में सीधी टक्कर। शिवसेना की अधिकृत उम्मीदवार अनीता भापसे के सामने उनकी भावजाई सुनीता भापसे अपक्ष मैदान में उतरने से मुकाबला प्रतिष्ठा का बन गया है। इस पारिवारिक संघर्ष ने मतदाताओं की उत्सुकता बढ़ा दी है। लोक वगरणी से चुनाव, जनता का पैसा, बिना किसी बड़े राजनीतिक दल के सहारे अपक्ष उम्मीदवारों ने जनता के सहयोग से लोक वगरणी द्वारा प्रचार किया। आम नागरिकों की भागीदारी और भारी भीड़ ने सियासी हलकों में हलचल मचा दी है। नमस्कार, मी विठ्ठल मगन पाटील भाजपचा शहर उपाध्यक्ष होतो आणि प्रभाग समितीवर पण होतो मी। त्या माझी पत्नी महिलाची जागा निघल्यामुळे माझ्या पत्नीला ज्योती विठ्ठल पाटील यांना उमेदवारी म्हणून दिलेली आहे। तिचा अनुक्रमांक आहे 6। नारळ या चिन्हावर ते उभे आहेत आणि माझ्या ज्या सोबतीला आहेत चंद्रकांत भापसे यांच्या मिसेस सुनीता भापसे यांचं चिन्ह आहे रिक्षा, ऑटो रिक्षा। आम्ही दोघेही अपक्ष उमेदवार आहेत, पण जनतेने आम्हाला आमची ताकद नव्हती उभं राहण्याची, पण कॉलनीतल्या लोकांनी 15 वर्षापासून चंदूभाऊ भापसे हे सतत नेहमी मेहनत करत होते वार्डामध्ये आणि मीही मेहनत करत होतो। माझ्यापेक्षा त्यांनी खूप मेहनत केली वार्डात, पण जनतेने सांगितलं की तुम्ही उभे राहा, अपक्ष उभे राहा। आमची ताकद नव्हती तरी पक्ष लोकांनी आम्हाला उभं केलं। तर आता तर मला माहित पडतं की काल संध्याकाळी की काही महिलांनी की रुमाल झोली घेऊन सण की पैसे गोळा करताय, काहीतरी 30 का 35 हजार रुपये महिलांनी गोळा करून दाखवले। मी हात बघितलं सुद्धा नाही। तरी आता मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टातले एवढे भावनिक झाले आहेत की स्थानिक उमेदवार पाहिजे, कारण की 15 ते 20 वर्षापासून इथं बाहेरचे उमेदवार निवडून येतात आणि एक कॉलर धरणारा फक्त एक चंदू भापसे होता इथं। त्यांची आई जर नगरसेवक होती तरी 10 वर्षापासून त्या माणसालाच धरले जात होतं। तसं मी एक उमेदवार म्हणून मागे पण उभं राहिलो होतो, पण थोड्याशा मतासाठी पडलो होतो। पण आता पक्षाने मला डावललं, पण ते तिकीट दिलं नाही। तिकीट दिलं नाही म्हणजे त्यांनी पैशाच्या जोरावर दुसऱ्याला तिकीट दिलं। मी एक जनता माझ्या पाठीशी होती, पण आता लोकांनी मला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो। दोघींना नारळ हे चिन्ह आमचं रिक्षा, दोघींनी अपक्ष उमेदवार पब्लिक सर्व्हिस सोबत आहे आमच्या सोबत। नमस्कार, मी चंद्रकांत अण्णासाहेब भापसे। मागील 15 वर्षापासून माझे आई वडील महापालिकेवर नगरसेवक म्हणून कार्यरत होते, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये हीच कामं पाहायचो आणि नागरिकांमध्ये फिरत असताना नागरिकांना माझी ओळख झाली। त्यावेळेस आमच्या कॉलनीमध्ये असलेली अमृत योजनेची शासनाची आलेली स्कीम शासनात जरी असली तरी स्थानिक प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या माणसांनी फिरणं गरजेचं असतं आणि ते काम सुरळीत करून घेणं गरजेचं असतं। त्यावेळेस मी वेळोवेळी फिरून ठिकठिकाणी पाईपलाईन, ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली पण प्रेशर मेंटेन होत नव्हता, सर्वांना पाणी भेटत नव्हतं, तर रात्रंदिवस मेहनत करून या चौकात वाल टाकणे, त्या चौकात वाल टाकणे, तर प्रेशर मेंटेन करून कॉलनी ही सुरळीत पाणी पुरवठ्यावर आणली। आणि आज जरी आमच्या कॉलनीमध्ये 4 दिवसाला पाणी येतं, म्हणजे जळगाव शहरा टाईप नाही, तरी लोकवस्ती मोठी असल्यामुळे ती टाकी सुद्धा आम्हाला अपुरी पडते। येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी सपोर्ट केला आणि निवडून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या टाकीचं प्रपोजल ठेवणार आहे, म्हणजे नागरिकांना जळगाव शहरासारखा 3ऱ्या दिवशी आम्हाला पाणीपुरवठा करणं शक्य होईल। गेलेल्या 5 वर्षात आमच्या नगरसेवक असताना 2.5 वर्ष हा कोरोना काळ होता। त्या कोरोना काळामध्ये शासनाने आरोग्यावर भर दिला आणि विकास कामं झाले नाही, पण उरलेल्या 2.5 वर्षामधून आम्ही धावत्या काळामध्ये कॉलनीचे मुख्य रस्ते डांबरी, काही सिमेंटचे, आणि आमच्या कॉलनीमध्ये पूर्वी काळी लाईट नव्हते खांब्यावर, शासनाकडून महापालिकेच्या माध्यमातून 25 लाख रुपये केबलचा फंड आणून प्रत्येक खांब्यावर केबल ओढण्यात आली। आणि नंतरच्या काळामध्ये परत दुसरा ठेकेदार नेमून 640 असे स्ट्रीट लाईट त्याच्यावर बसवण्यात आले। बाकी ह्या विठ्ठल भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून ठिकठिकाणी हायमास सुद्धा उभारण्यात आले, त्याचं कनेक्शन त्याला देण्यात आलंय। येणाऱ्या काळामध्ये कॉलनीचे राहिलेले श्रीकृष्णनगरचे रोड, कॉलेज राहिलेले खुपचंद साहित्य नगरचे रोड आणि गटारी, कुबानगर पोलीस कॉलनी भागातले रोड गटारी, उस्मानिया नगरच्या गटारी आणि 185 म्हणजे ईदगाच्या मागील रोड गटारी यांच्या कामावर आम्ही भर देणार आहोत। नागरिकांच्या आरोग्यासाठी एक दवाखाना इथं कार्यरत होता, पण शासनाच्या कोरोना काळाच्या धोरणापासून तो दवाखाना भेटला नाही, तरी ह्या वेळेस आम्ही ताकद लावून एक दवाखाना जे नागरिकांच्या महिलांच्या काम येईल ते उभारण्यासाठी आम्ही भर देणार आहोत। उर्वरित आमच्या कॉलनीमध्ये एक अंगणवाडी आहे, पण आमचा एरिया स्लम आहे,
मी त्यावेळेसच प्रपोजल करून 4 अंगणवाड्या मागितल्या होत्या, शासनाने एकच दिली. लहान बाळांसाठी आम्हाला इकडे बी झोपडपट्टीचा भाग भरपूरसा आहे, गरीब लोक आहे, कामगार वस्ती, तर 2 किंवा 3 अंगणवाड्या आम्ही इकडे आणण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्ही दोघं उमेदवार अपक्ष आहोत, कारण यांच्या माध्यमातून कामं झाले. रात्रंदिवस मी फिरलेलो आहे. काही कामानिमित्त आमच्या इथे एकच वालमन असतो, आणि वालमन कधी गैरहजर असला, आरोग्याचं काय काम असलं, त्याच्यात कोणी मौतमरण धरण झालं, तर वालमन नाही उपलब्ध झाला तर स्वतः माझ्या गाडीला नगरसेवकाचा मुलगा म्हणून मी वालची चावी माझ्या व्हिडिओ आणि नागरिक सुद्धा सांगतील तुम्हाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याला मी केलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये ज्योतिताई विठ्ठल पाटील यांचं चिन्ह नारळ, याच्या पुढे बटन दाबून नागरिकांनी आम्हाला भरघोसाने मतांनी विजय करावे. आणि प्रभाग क्रमांक 18 क सौ सुनीता चंद्रकांत भापसे यांचं चिन्ह ऑटो रिक्षा, याला मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी विजय करावा अशी नागरिकांनी विनंती करतो. कोण म्हणतं येणार नाही, येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एवढी मदत केली वा लोकवर्गणीतून, तर आम्हाला सहकार्य होतं. तुमची जनतेचं काय होणार आहे, आणि तुम्ही होते म्हणून आम्ही उभे राहिले.